एक्सपोनेन्शियल क्वेश्चन आहे आपला बघा, ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे 8ची पॉवर 2 इंटू 8 पॉवर 4 डिवायडेड बाय 8 पॉवर 3 डिवायडेड बाय 8 पॉवर 3. तर या ठिकाणी आपण काय करणार, ज्या वेळेला ते याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला येणार आहे एची पॉवर m डिवायडेड बाय एची पॉवर n इज इक्वल टू एची पॉवर m प्लस n. हा जो आपला फॉर्म्युला आहे याप्रमाणे आपण सम सॉल्व करणार आहोत. तर बघा 8ची पॉवर 8 म्हणजे या ठिकाणी 8 जो आहे ए आहे, म्हणजे 8ची पॉवर म्हणजेच काय येणार m प्लस n. तर 2 म्हणजे m आणि n म्हणजे 4. तर मग आपण या ठिकाणी 2 प्लस 4 8ची पॉवर आली आपली. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 8ची पॉवर 3. मग आता 8ची पॉवर काय आली 2 प्लस 4 म्हणजे 8ची पॉवर आली 6 डिवायडेड बाय 8ची पॉवर 3. मग या ठिकाणी आपण काय करणार, ज्या वेळेला डिव्हिजन येतं त्यावेळेला पॉवर काय होते मायनस होते. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार 8ची पॉवर 6 मायनस 3 म्हणजेच काय आली 8ची पॉवर 3 इज इक्वल टू 3. या ठिकाणी परत दुसरा फॉर्म्युला आपला आलेला आहे. या ठिकाणी डिवायडेड सम जे आलेला आहे तर पॉवर आलेली आहे एची पॉवर m डिवायडेड बाय एची पॉवर n इज इक्वल टू एची पॉवर m मायनस n. या ठिकाणी आपण या ठिकाणी हे सम या पद्धतीने केलेलं आहे. म्हणून 8ची पॉवर 3 8ची पॉवर 3 इज इक्वल टू